पुण्यामध्ये पोलीस स्टेशन समोरच तडीपार गुंडांचा डान्स पाहायला मिळालाय। सहकारनगर पोलीस स्टेशन समोर हा तडीपार गुंडांनी डान्स केल्याची माहिती समोर येते। तर पुण्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तडीपार गुंड गणेश काटवडे आणि ऋषी शिंदेंचा डीजे वर बाप तो बाप रहेगा मैं हूं डॉन या गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे। त्याचा व्हिडिओ या ठिकाणी समोर येतोय। त्यामुळे पुणे पोलीस नेमकं करतायत काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर पोलीस स्टेशन समोर डान्स सुरू असताना पोलीस काय करत होते असा सवाल या ठिकाणी आहे। आपण बघू शकतोय गुंड या ठिकाणी पुणे पोलिसांच्या स्टेशन समोरच डान्स करत होते, गुलाल उधळत होते। मैं हूं डॉन बाप तो बाप रहेगा अशा गाण्यांवर हे तडीपार गुंड या ठिकाणी डान्स करत होते। आणि त्यावेळेला पुणे पोलीस नेमके काय करत होते असा सवाल वारंवार विचारला जातोय। पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, कारण पुण्यामध्ये गुंडगिरी एकीकडे वाढलेली आहे। गुन्हेगारीच्या घटना घडत असताना पुणे पोलीस काय करतायत असा सवाल उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत पुण्यावरून। चंद्रशेखर, काय सांगाल, पुण्यामध्ये वाढत असलेली जी गुन्हेगारी आहे त्याविषयी लोकशाही मराठी नेहमी प्रश्न उपस्थित करत असतात। आता तर जे तडीपार गुंड आहेत, ज्यांना तडीपार केला आहे, ते पोलिसांच्या समोर पोलीस स्टेशन समोर डान्स करताना दिसत आहेत। काय अपडेट्स आहेत याविषयी आणि यावर पोलिसांनी काही भूमिका मांडली आहे का? खूपच सगळा प्रकार धक्कादायक आहे। पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनचा हा सगळा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण नाचताना बघतोय ऋषी शिंदे जो गुंड आहे त्याला काही दिवसापूर्वीच मोक्यातून जामीन मिळाला होता आणि पुन्हा पोलिसांनी त्याला तडीपार केलं होतं। आणि या तडीपार गुंडानं पुणे पोलीस जे आहे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या समोर येऊन अशा पद्धतीचा हा डान्स केलेला आहे। त्याच्याबरोबर गणेश काटवडे सुद्धा आपल्याला दिसत आहे। या दोन्ही गुंडानं अक्षरशः सहकारनगरच्या पोलीस स्टेशनच्या दारामध्ये हा सगळा डान्स केलेला आहे। डीजे लावत हा सगळा डान्स होता। खरं तर पुणे पोलिसांनी यावरती कारवाई केल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। परंतु अशा पद्धतीनं गुंड सहकारनगर पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन डान्स करतात, ही फार मोठी धक्कादायक सगळी गोष्ट म्हणावी लागेल। फरा निश्चितच चंद्रशेखर, मात्र एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, ज्या वेळेला ते डान्स करत होते त्याच्या वेळेला त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? आणि जर हे गुंड तडीपार आहेत तर ते तडीपार का नाही आहेत? पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते काय करतायत? नक्कीच खरं तर पुणे पोलिसांचं हे अपयश म्हणावं लागेल, कारण एखादे जे दोन कुख्यात गुंड पोलीस स्टेशनच्या समोर येतात आणि अत्यंत भयानक असे जे गाणे आहेत या गाण्यातून थेट पोलिसांनाच ते चॅलेंज करतात का असं म्हणावं लागेल। निश्चितच चंद्रशेखर, थोडंसं थांबवते मी तुम्हाला। आपल्यासोबत रवींद्र धंगेकर हे जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात। रवींद्र धंगेकरजी, तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गुन्हेगारीवरून प्रश्न उपस्थित करत असता आणि आता जेव्हा हा व्हिडिओ समोर आला आहे त्याच्यामध्ये ज्या गुंडांना तडीपार केलं तेच पोलीस स्टेशनच्या अंगणामध्ये डान्स करताना दिसताय, तुमची काय प्रतिक्रिया? हे भारतीय जनता पार्टीला नवीन नाहीये। गुंडांचा सर्रास या निवडणुकीत वापर करतात ते, आणि हेच गुंड पोलीस चौकीच्या आवारात गुलाल खेळताना दिसतात। तडीपारने मोका झालेला त्या गुन्ह्यावर आणि पोलीस बागेची भूमिका घेतात। आता पोलिसांना तुमच्या माध्यमातून बी कळ आणि सोशल मीडियाला ते फिरतच आहे, पण याच्यामध्ये नवीन काय नाही, गुंडांची ही भाजप संख्या जास्त। म्हणजे धंगेकरजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की पोलिसांचं किंवा सरकारचं या गुंडांना आश्रय आहे? त्याशिवाय मग ते नाचतात का पोलीस आवारात? मग तुम्ही आता यासाठी नेमकं काय करणार आहात? कारण तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून इथं ठाण मांडून बसलेला होतात, तुमची आंदोलनं सुद्धा समोर आलेली होती। आता या मुद्द्यावर तुम्ही काय करणार? आता याच्यामध्ये हे छोटासा मुद्दा आहे, तर रोज पुणे शहरात कोयता निघतायत, पुणे शहरात रोज गुन्हेगारी वाढली, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता आता पोलिसांनाच आता किती बोलायचं मी बी असं ठरलं। पण आता बघू, 2 दिवस जाऊ द्या, थोडे लोक भेटतात मला, 2 लोक भेटलं की माझं चालू आहे कार्यक्रम सगळा। धंगेकरजी, पण एकीकडे गुन्हेगारी वाढलेली असताना अशा प्रकारे दुसरीकडे जर पोलिसांच्या स्टेशन समोरच गुंड डान्स करत असतील तर याला नेमकं काय म्हणायचं? याला मी म्हणलं ना, भारतीय जनता पार्टीमध्ये गुंडांची संख्या जास्त आहे आणि मग त्यांनी हे गुंडांचं राजकारण हे त्यांच्या सोयीसाठी करतात ते, आणि त्याच्यामुळे आता पोलिसांना बी शेवटी सत्ताधारी लोकांचं ऐकावं लागतं आणि मग आमच्या अर्ध्या लोकांना रस्ते यावं लागतं। पण करू आता त्याच्यासाठी धंगेकरजी, पोलिसांचं याच्यावर काय म्हणणं आहे? म्हणजे ते नेमकं अकार्यक्षम आहेत की हातावर हात धरून बसलेले मजबूर आहे? नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याकडून? काही स्पष्टीकरण येतंय का?
ना आता पोलिसांना ते विचारलं पाहिजे तुम्ही का त्यांच्यावर काय दडपण आहे का, काही गुन्हेगारांना मोकाट सोडलंय का, आणि जर सोडलं असेल तर का सोडलं, आता पोलीस कमिशनर याचं उत्तर व्यवस्थित देते. पण मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये गुंडांची संख्या जास्त आहे. निश्चितच धंगेकरजी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर भाजपकडून या गुंडांना आश्रय मिळत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे आणि त्याचबरोबर पोलिसांवर या प्रकरणामध्ये दबाव आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.